कृषी क्षेत्रातील आजच्या मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओमध्ये। 12 महिन्यांचा वीज वापर पाहूनच ठरणार सोलारच्या पॉवरची क्षमता। घरगुती सौर योजनेचा गैरवापर टाळण्यासाठी महावितरणाचा निर्णय, ग्राहकांना दिलासा मिळणार। सौर प्रकल्प बसवणाऱ्यांसाठी महावितरणने नवीन नियम लागू केलाय। 13 फेब्रुवारी पासून लागू झालेल्या या नियमानुसार ग्राहकांनी मागणीनुसार कोणत्याही क्षमतेचा सौर प्रकल्प बसवण्याची मुभा राहणार नाही। आता ग्राहकांच्या मागील 12 महिन्यातील सरासरी वीज वापराच्या आधारे सौर प्रकल्पाची क्षमता निश्चित केली जाईल। युद्धाने सोने चांदीचे दर गगनाला भिडले। सोन्याचा तोळा 1,74,000 तर चांदी 3 लाखांच्या पार। इराण इस्रायल युद्धाचा भडका उडाल्यामुळे जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली। याचा थेट परिणाम म्हणून स्थानिक सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडलेत। JNPT येथे 150हून अधिक कांद्याचे कंटेनर अडकले। युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबई मार्केट बंद, कांदा उत्पादकांवर आर्थिक आपत्ती। दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्यामुळे हजारो टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडण्याची भीती निर्माण झाली। निर्यात कधी सुरू होणार, दुबई मार्केट कधी उघडणार याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे। होर्मुझची समुद्रधोनी बंद होणे भारतासाठी सर्वात वाईट स्थिती। दररोज भारतात येथे 10 लाख बॅरलपेक्षा जास्त कच्चे तेल। इराणी नौदलाने व्यावसायिक जहाजांना त्यातून जाऊ नये असा इशारा दिलाय, ज्यामुळे जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग बंद पडण्याची धमकी देण्यात आली। जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, इस्रायल अमेरिका इराण युद्धाचा भडका। जगाला हादरे, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी उतरले अमेरिकेच्या बाजूने। डोनाल्ड ट्रम्प म्हणाले महिनाभर युद्ध चालेल। अमेरिकेची 3 लष्करी विमाने कुवेतने चुकून पाडली। नेतान्याहूच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा इराणचा दावा। हिजबुल्ला हे युद्धात उतरले। खोमेनी यांच्या पत्नीचाही मृत्यू। हजारो प्रवासी आखातात अडकले। अनेक देश चिंतेमध्ये। लोकायुक्तांची धनंजय मुंडे यांना क्लीन चिट। कृषी घोटाळ्यात दमानिया यांची तक्रार फेटाळली। या घोटाळ्यात यापूर्वी 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुंडे यांना क्लीन चिट दिली होती। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती, मात्र लोकायुक्तांनी दमानिया यांची तक्रार फेटाळून लावली। मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल माथाडी आंदोलनाची कोंडी फुटली। बुधवारपासून कापूस भुसार लिलाव सुरू होणार। माथाडी संघटनेच्या मागण्यांना यश, खुल्या मालावरील वाद मिटला। यवतमाळ जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा, नागरिकांची भटकंती। पहिल्या दिवसापासून तापू लागलाय मार्च। जिल्ह्यातील 621 गावांमध्ये तीव्र प्रमाणात टंचाई। कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी निधीच नाही, राज्यातील हजारो शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत। राज्याच्या कृषी विकासात मोठा बदल घडवण्यासाठी सुरू करण्यात आलेले कृषी यांत्रिकीकरण अभियान सध्या निधीअभावी आर्थिक अडचणीत सापडले आहे। दुबई बाजार बंद, JNPTत कांदा द्राक्षांचे 235 कंटेनर अडकले। इराण युद्धाचा परिणाम, शेतीमाल खराब होण्याच्या भीतीने राज्यातील शेतकरी हवालदिल झालेत। इराण अमेरिका युद्धामुळे मुंबईतील JNPT बंदरावर नाशिकहून निघालेले कांद्याचे 200 तर द्राक्षांचे 35 कंटेनर अडकून पडल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे। शनिवारी रात्रीपासून युद्धामुळे रजिस्ट्रेशन बंद करण्यात आलंय। बंदरात असंख्य कंटेनर रांगेत असल्यामुळे तेथील वाहतूक देखील ठप्प झाली। मका खरेदीसाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ, 50,000 मेट्रिक टनांची वाढ। यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या 66,000 मेट्रिक टनांच्या खरेदी मर्यादेत आणखी 50,000 मेट्रिक टनांची वाढ करण्यात आली। त्यामुळे आता एकूण खरेदी मर्यादा 1,16,000 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली। अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट, जानेवारी ते जून दरम्यान 706 गावांना फटका। 718 उपाययोजना तर 20 कोटींचा खर्च याकरिता अपेक्षित। मार्च महिन्याच्या प्रारंभीच विदर्भात तापला, नागपूरमध्ये 36.4 अंशांची नोंद। आठवड्यात पारा 40 अंशावर जाण्याचा अंदाज। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रोज 190 जणांचे कुत्रे तोडतायत लचके। रुग्णालयांमध्ये अँटी रेबीज सिरम मिळेना। औषधी दुकानांचा रस्ता धरण्याची रुग्णांसह नातेवाईकांकडे वेळ। रुग्णांमध्ये 20 ते 30% लहान मुलांचा समावेश। इराणने होर्मुझची समुद्रधोनी केली पूर्ण बंद, जहाज पेटवून देण्याचा इशारा। तेलाच्या किमतीचा भडका उडणार, आशियाई देशांना फटका। सागरी जलवाहतूक महत्त्वाची असलेली होर्मुझची समुद्रधोनी पूर्ण बंद करण्याची घोषणा करण्यात आली। होर्मुझमधून कुणी जायचा प्रयत्न केला तर जहाज पेटवून देण्याचा इशारा इराणने दिलाय।
शेतजमिनीवर बांधकाम करता येणार, आता एनएसाठी परवानगी लागणार नाही. आता एक रकमी रूपांतर अधिमूल्य भरा. दुहेरी कर आकारणीतही नागरिकांना दिलासा मिळाला. आता दरवर्षी कर भरण्याऐवजी रेडी रेकनरच्या दराप्रमाणे एक रकमी शुल्क भरावं लागेल. आवळी दुमाला गाव झालंय नाशिक जिल्ह्यातील पहिले सोलर ग्राम. 129 कुटुंबे, 186 सोलर स्ट्रीट लाईट, 2 पाणी योजना आणि 242 एकर शेती सौर ऊर्जेखाली. मुदतवाढ मिळवणे, सुट्ट्यांमुळे प्रत्यक्ष कापूस खरेदी 7 दिवस, 31 मार्च पर्यंत खरेदी सुरू ठेवण्याची मागणी. दर हमी भावापेक्षा बाजारभाव स्थिरावले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमानाची 40 कडे कूच. मार्च तापणार. सोमवारी कमाल 35 तर किमान 19.4 अंशांपर्यंत तापमान. कांद्याचे बाजारभाव कोसळण्याची भीती. युद्धाचा निर्यातीवर परिणाम. अनिश्चिततेमुळे उत्पादक अडचणीत. 150हून अधिक कंटेनर जेएनपीटीमध्ये अडकलेत. निर्यात कमी झाल्यास देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढून दरांवर दबाव येण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख कर्मचारी गेले बेमुदत संपावर. शेतकऱ्यांच्या मोजणीची कामे रखडली. कार्यालयीन कामकाज ठप्प. खरीपावर खत टंचाईचे सावट. युद्धामुळे होर्मुझ मार्ग बंद झाल्याने आयात धोक्यात. इस्रायल आणि इराण यांच्या युद्धातील युद्ध तीव्र झालं असून होर्मुझ सामुद्रधोनी जहाज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. यामुळे भारताच्या खतांच्या आयातीला धोका निर्माण झालाय. हरभऱ्यासाठी प्रति क्विंटल 5,750 रुपयांचा दर. शेतकऱ्यांनी 31 मार्च पर्यंत नोंदणी करावी. नाशिक जिल्ह्यात 5 केंद्रांवर खरेदी होणार. नाशिक जिल्ह्यातील 5,04,790 रेशन कार्डधारकांची पडताळणी होणार. दुबार शिधापत्रिका तसेच अधिक उत्पन्न आणि जमीनधारकांना रेशन सोडावे लागणार. मिशन सुधार अंतर्गत शिधापत्रिकाधारकांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. जे लाभार्थी निकषांप्रमाणे पात्र ठरत नाहीत त्यांनी स्वतःहून शासनाच्या गिव्ह इट अप फॉर्म भरून योजनेतून बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. दुबईत अडकलेल्या सोलापूर जिल्ह्यातील 43 पर्यटकांच्या मनात भीती. हॉटेलमध्ये सुखरूप. बाहेर पडण्यास मात्र मनाई. इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटक घाबरले. मोडणीम, टेंभुर्णीसह सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबईत आणण्याच्या हालचाली. गोदावरी महामंडळाचा मराठवाड्यातील तब्बल 29 उपविभाग बंद करण्याचा प्रस्ताव. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील कार्यालय मात्र जैसे थे. दरवर्षी 474 कोटी रुपये वाचवण्यासाठीचा प्रयत्न. जमिनींचे प्रलंबित दावे 3 महिन्यांमध्ये निकाली काढा. महसूल मंत्री बावनकुळे यांचा आदेश. राज्यातील जमिनींचे वाद आणि 7/12 नोंदी प्रकरणी लांबलेले प्रकरणे 3 महिन्यात निकाली काढण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. उजनी धरणातील पाण्याची पातळी 1.5 महिन्यात 31% घटली. यंदा उन्हाळ्यात पाण्याची चिंता नाही. अद्याप 68% जलसाठा शिल्लक. शेतकऱ्यांना याचा फायदा. उजनी धरणातून भीमा नदीत 4,400 क्युसेक तर वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक असा एकूण 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कमी पटाच्या शाळांचे होणार समायोजन. 3 ते 5 किलोमीटर अंतराचा निकष. राज्यातून माहिती मागवली. राज्यातील 3 ते 5 किलोमीटर अंतरावरील कमी पटाची शाळा जास्त पटाच्या शाळेत समाविष्ट करण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेत आहे. राज्यात अशा एकूण 250 शाळा आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.